विचार एक महत्त्वाची घडामोड आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेवरून नवा वाद निर्माण झाला। व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेच्या नावावरून टीका होऊ लागली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेवरून नवा वाद निर्माण झालाय। पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं म्हणणं आहे। नाशिकच्या स्वयं फाउंडेशनने स्पर्धेबाबत पुणे विद्यापीठाला पत्र लिहिलं होतं। विद्यापीठाकडून व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं। दरम्यान यावरून आता टीका होऊ लागली। विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग होऊ नये, विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं, याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो। विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील। तर दुसरीकडे आम्हीही कुलगुरूंना वादविवाद स्पर्धेचं पत्रक देतो, मतांची चोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत का, अशा शब्दात अंधारेंनी टीका केली आहे। आम्हाला कुलगुरू महोदयांना विचारायचंय, व्हॉइस ऑफ देवेंद्रसाठी जर तुम्ही पत्रक काढत असाल तर मग उद्या आम्ही आपल्याला वादविवाद स्पर्धेचं पत्रक देतो की काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मतांची चोरी करून झालेले आहेत का? अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, एकीकडे विद्यार्थी काँग्रेस आक्रमक झाली आहे, विद्यापीठात या सगळ्या संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत? निश्चितच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अशा पद्धतीची वक्तृत्व स्पर्धा आहे। आपण पाहू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। त्याचं हे पोस्टर आहे आणि ज्यांच्या सहीनं हे पत्र निघालेलं आहे ते राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख डॉक्टर सदानंद भोसले आता आपल्या सोबत आहेत। सर, तुमच्या सहीनं हे पत्र निघालंय, मात्र त्यावरून आता वाद होताना दिसतोय। राजकीय अजेंडा विद्यापीठात राबवला जातोय असा आरोप विद्यापीठावर होतोय। खरं म्हणजे या स्पर्धेच्या आयोजनाचा दुरान्वयानंही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेशी संबंध नाही। त्याचं एक कारण आहे की अशा वेगवेगळ्या समाजसेवी संघटना किंवा कॉलेजेस, विद्यापीठं, वेगवेगळे क्लस्टर विद्यापीठं आपल्याकडे आपल्या वरिष्ठांना, कुलगुरूंना, प्रकुलगुरूंना, रजिस्ट्रार आणि संबंधित आमच्या विभागाला संपर्क करतात आणि पत्र देत असतात। अशाच पद्धतीचं पत्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विकसित महाराष्ट्र या विषयावर वयवर्ष 14 ते 25 वयोगटातील युवकांसाठी खुली स्पर्धा आणि त्याचा विषय दिलेला आहे विकसित महाराष्ट्र, आणि याचं आयोजन संबंधित स्वारंभ फाउंडेशन, नाशिक प्रतिष्ठान आणि IFELLOW फाउंडेशन हे करणार आहेत। आणि याच्या संबंधाने त्यांनी जे आम्हाला पत्र दिलेलं आहे, आमच्या माननीय कुलगुरूंना त्यांनी 1 ऑगस्टला पत्र दिलं, ते पत्र 4 ऑगस्टला माझ्या विभागामध्ये आलं आणि याच्यावरून आम्ही अफिलिएटेड जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला